लागला होता, 40 जण गेले होते, 40 जण गेले होते, तेव्हा आम्ही आक्रमकता दाखवली नाही. कारण की उद्धव ठाकरेंनी आम्हाला सांगितलं होतं का शांत बसा, नाही आम्ही आक्रमकता दाखवली असते. मला एक पहिलं विचारायचं आहे, हे कोण बोललं? अनिल परब. अनिल परब आणि आक्रमकता समीकरण जमतं काय? दिसतं का त्या जीवात? काहीतरी काय म्हणतं आक्रमकता, म्हणून तू दाखव ना, चल मी सांगतो आज दाखव, कुठल्याही बाबतीत दाखव. कोणात कानफडक मारलेलं तरी ऐकिवात आहे का आत्तापर्यंत एवढ्या वर्षात? हा, भाषणं करू शकतो, वकील असल्यामुळे खोटं नाटक तर तुझं पेशाच आहे. जसं तुम्ही जशा बातम्या देता ना तसं तो एक पेशा आहे. त्याने उगाच बड्या मारू नये, तुला काय करायचं ते कर, पण तुला काय जमणार नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी तोंड बंद करावं, तुला जे काय करायचं ते कर. कोण वाघ? मासं नीट बोला ना. कोण? अरे एक पाहू शकत, तू काय 56 पाहतो? ती चित्रा वागलाच, तिला पूर्ण उर कधी तुला पूर्ण उरेल ती बघू, पाहतो मी. आणि चित्रा वाघच्या मागे ती एकटी नाही आहे, पूर्ण BJP आहे, नारायण राणे पण आहे. ये तुझं कुठे येतो सांग, मैदान सांग, ठिकाण सांग, चला. कोण नाही आलं तर मी तरी हजर होईल. कधी येतोस? आता कोण नाही राहिले त्या शिवसेनेत, त्या चिवचिव करतोय, कोण राहिले हो त्याच्यात? त्यामुळे आता यांनी तोंड बंद करावं आणि आता घरी बसावं. तुम्ही देखील स्वतः, तू महाराजांना बघ जर असं महाराज. हां, तुम्ही देखील स्वतः मुख्यमंत्री राहिला आहात. खरं तरी घटना घडली जवळपास 4-5 वर्ष उलटत आहे आणि त्यावेळी ज्यावेळी तुम्ही पूर्ण फॉलोअप घेत होता, तुम्ही देखील सगळ्या तपासाला यामध्ये घेतलं होतं, त्यावेळी संबंधित ज्यांनी आता याचिका केली आहे, मुलीचे वडील, त्यांनी असं म्हटलं की आमच्यावर दबाव आहे. त्यावेळी तुमचा दबाव आहे असं म्हणत होते. आता ते म्हणतायत की ठाकरे गटाचा त्यावेळी दबाव होता. एक वडील म्हणून जी याचिका आता स्वीकारली गेली आहे, ह्या 4-5 वर्षामध्ये संबंधित प्रकरण तुम्ही कसं बघताय? फक्त व्यक्ती म्हणून नाही तर एकंदरीत संपूर्ण प्रकरण आता ऍडमिट झालं. एक तर सांगू, तुम्ही वडील दिशास्थानचे सतीश सालियन ना, बरोबर ना, त्यांचं ते अपील पूर्ण वाचलं का हो? नाही वाचलं. त्यात माझा काही संबंध नाही आहे. दबाव होता. दबाव कोणावर होता? कोण घरी जायच्या, पेडणेकरताही जायच्या आणि काय त्यांच्याबरोबर जायचे, त्यांचा दबाव. आम्ही कधी त्यांच्या घरी गेलो नाही. दबाव आणावं अशी त्यांची परिस्थिती नव्हती, दुःखात होते. त्यांच्या मनात नसताना नाला हो म्हणावं लागत होतं आणि त्यावेळेला त्यांना पोलीस यंत्रणा पण मदत करत नव्हती, अन्य डिपार्टमेंट पण, आरोग्य विभाग मदत करत नव्हतं. डॉक्टर बदली जायचे, पोस्टमॉर्टमच्या वेळेला गेले, रुग्णवाहिका बदलली, रेग्युलर नाही. जे काय प्रकार झाले ना, तर ते प्रकरण दडपण्यासाठीच झाले आणि म्हणूनच तिच्या वडिलांना आता दबाव कमी झाल्यावर कळल्यावर ते आता कोर्टाची धाव घेतली. सरकारकडे नाही गेले, कोर्टाकडे गेले. खरं माझं असं वाटतं, त्या प्रकरणामध्ये सरकारने सुप्रीम कोर्टाचं एक रुलिंग आहे, जर एखाद्या महिलेवर अत्याचार झाले असतील, खून झाला असेल, तर त्वरित पोलिसांनी FR दाखल करून अरेस्ट करून चौकशी सुरू करावी. हा कायदा होता तेव्हाही, माझ्याकडे कॉपी आणली आहे मी. मग त्याप्रमाणे कारवाई का नाही केली पोलिसांनी? वाजे ताब्यात आहे हो, काढायचं बाहेर, 4 फटके दिले का सगळं सांगेल कसं झालं ते. वाजे तर या सगळ्याचा करता करूता वाजे आहे. माझ्याकडे बघ ना बाबा, असं नको, तिकडे बघू नको, म्हणणे अन्याय केल्यासारखं वाटतोय. तर तेव्हा हे सगळं त्यांच्या वडिलांवर, कुटुंबावर दडपण होतं. त्यांना कोणाची मदत नव्हती. आम्ही पण तिथपर्यंत पोचलो नाही. म्हणलं यंत्र ह्याच्यामध्ये हस्तक्षेप नको, नाही तर शेवटी पत्र इथे अमुकाचा राणे नाव दिसलं का असतं, मग ते जास्त हेडलाईन वगैरे येतं. त्यामुळे आम्ही जवळ गेलो आणि त्यामुळे हे प्रकरण तेव्हाही
अजूनही त्या दडपणाच्या बाहेर ते वडील आणि